कुठेही कमी पडलो नाही। आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा, त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला। पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं, पण त्यांनी निर्णय घेतला आहे। शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांचा देखील नाराजी आहे, म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे त्याबद्दलचं काही मला रणजितसिंह मोहिते पाटील बोलले नाहीये। त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील। पक्ष आपला विरोध करणार नाही किंवा त्यांना त्या संदर्भातलं काही हे करणार का? रणजित सिंह मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं। पवारांनी कुठेतरी मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे, कशा पद्धतीने बघताय माढा लोकसभा? याला काही डाव वगैरे म्हणत नाही। शेवटी आमच्याकडे खूप पक्षप्रवेश होतात, शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही। त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्षप्रवेश करतायत, त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमी जास्त होत राहतं। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांनी शाहू महाराजांना दत्तकपुत्र म्हटलेलं आहे, हा कुठेतरी गादीचा अवमान नाहीये का? असं चर्चा आहे। संजय मंडलिक काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे किंवा एकनाथजी देतील, मला त्याबद्दलची माहिती नाही। काय दिला? जे सरपंच लीड देणार नाही त्यांच्या निधीबाबत मी लिस्ट करणार आहे। त्याचबरोबर धनंजय महाडिक देखील असंच म्हणाले की जर का लीड कमी मिळालं तर जे ग्रामपंचायत जास्त लीड देईल त्याला आम्ही 5 कोटीचा निधी देऊ अशा पद्धतीने चांगला आहे, दाखवलं जाते असा आरोप होतोय। काही आमिष नाही आहे, काही पैशाचं आम्ही थोडी दिलं, विकासाचा प्रश्न मांडला आहे, हे मान्यच आहे। आम्ही काही संन्यासी तर नाही आहोत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत। आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो, मोदीजींनी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलं आहे, समाजाकरता दिलं, जनतेकरता दिलं। साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे। शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना। शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 मतं आम्हाला मिळावे, आणि त्यामुळे 4 मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे। आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी राहील त्या गावाला दिलंच पाहिजे, नाही पाठीशी राहील त्यालाच देऊ। ज्यांनी मत दिलं त्याचे धन्यवाद, ज्यांनी नाही दिलं त्याचे धन्यवाद, ज्याने दिलं त्याचेही काम करू, नाही दिलं त्यांचेही काम करू। पण